अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल घटनेच्या 30 दिवसांच्या आत सादर होणार. विमान वाहतूक मंत्रालयाची माहिती. दोन्ही फ्लाईट रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीपणे रेकॉर्ड. 4 फेब्रुवारीपासून VSR कंपनीचं ऑडिट सुरू. अजित पवारांसंदर्भातले सीसीटीव्ही फुटेजेस देण्यास DGCAचा नकार. देवगिरी निवासस्थान ते मंत्रालयापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेजेस मागवले होते. बारामतीमधील नितीन यादव यांनी केली होती मागणी. मुंबई महापालिकेमध्ये स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षांची आज होणार घोषणा. महापौर निवडणुकीप्रमाणे या समित्याही बिनविरोध. आज अध्यक्षांची फक्त औपचारिक घोषणा. भिवंडी महापौर पदासाठी आज निवडणूक. भाजपचा एक गट काँग्रेसच्या गळाला लागल्याची चर्चा. काँग्रेसचा महापौर बसणार का याकडे लक्ष. नवी मुंबई महापालिकेची आज पहिली महासभा. स्थायी समितीचे सदस्य, सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता तसंच पक्षप्रतोद, स्वीकृत सदस्य आणि विशेष समितीच्या सदस्यांची निवड होणार. सभा वादळी ठरण्याची शक्यता. वांद्र्यामधील रंगशारदा सभागृहामध्ये आज मनसेची महत्त्वाची बैठक. सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन. मनसेचे मुख्य पदाधिकारी राहणार उपस्थित. शिंदेंच्या भेटीनंतर राज ठाकरेंची कुठली रणनीती हे पाहणं महत्त्वाचं असेल. आजपासून सुरू होणार 10वीची परीक्षा. मुंबई विभागातून 3,49,000 परीक्षार्थी. परीक्षा केंद्रावरती कडक नजर ठेवली जाणार. मुंबई शहर आणि उपनगरांमधील वायू प्रदूषणामध्ये मोठी वाढ. मुंबईतील काही ठिकाणचा हवा गुणवत्ता निर्देशांक अद्यापही 200च्या वर. मुंबईतील हवा आरोग्यासाठी अतिघातक श्रेणीमध्ये. पुण्याच्या मुळशीतील कुस्तीला गालबोट. मल्लिकार्जुन कुस्ती स्पर्धेत पैलवान माऊली कोकाटेच्या समर्थकाचा पैलवान सिकंदर शेखला मारण्याचा प्रयत्न. सिकंदरनं संयम दाखवल्यानं वाद निवळला. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथं लग्न मंडपात रक्तरंजित संघर्ष. जुन्या वादातून धारदार हत्यारानं भोसकून 3 जणांची हत्या. गुजरातला पळून जाताना आरोपींना अटक. अवैध गुटखा आणि माव्याच्या साठ्यावरती छापा टाकताना महिला अधिकाऱ्यावरती हल्ला. सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या बावी इथली घटना. महिला अधिकाऱ्याच्या अंगावरती टेम्पो घालण्याचा प्रयत्न. रविवारपासून पुन्हा एकदा बिऱ्हाड आंदोलनाला सुरुवात. आश्वासन न पाळल्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा. सहकुटुंब झोपडी बिऱ्हाड आंदोलनाचा इशारा. खासगी कंपन्यांमार्फत कंत्राटी भरती प्रक्रियेला विरोध. नाशिकच्या नैताळे गायरान जमीन घोटाळ्याबाबत आज सुनावणी. 90 एकरपैकी 30 एकर गायरान जमीन हडपल्याचा प्रकार. पुढारी न्यूजनं घोटाळा आणला होता उघडकीस. कायदेशीर कारवाईचा मार्ग आज ठरणार. एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल धूळ खात पडून. निधीच्या मागणीची फाईल अर्थ खात्यामध्ये निर्णयाविना पडून. एसटी कामगारांमध्ये असंतोष. बोंब मारो आंदोलनाचा इशारा. सरकारच्या मोफत योजनांवरती सुप्रीम कोर्टाचे कडक शब्दात ताशेरे. सरकारवरती कर्जाचा बोजा वाढत असताना मोफत गोष्टी वाटण्याऐवजी रोजगार निर्मितीवरती भर देण्याचा सल्ला. भारत पाकिस्तानमधील युद्धामध्ये मध्यस्थी केल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा. दोन्ही देशांना 200% टॅरिफची धमकी देऊन युद्ध मिटवलं. दोनही देशांना चर्चेसाठी भाग पाडल्याचा ट्रम्प यांचा दावा.